श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या पितृपक्ष आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि 14 ऑक्टोबरला आहे ती म्हणजे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्या म्हणजे ही जी तिथी आहे तर ही तिथी वर्षातून एकदाच येते. या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतो, पितृतर्पण करत असतो, पिंडदान करत असतो आणि पितृतर्पण पिंडदान करण्याची प्रथा ही पितृपक्षामध्ये आहे. आपल्या पितरांना जल अर्पण केले जाते. तसेच पितृपक्षामध्ये पितर जे आहेत तर ते कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात तर असे सुद्धा मानले जाते. पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे. जेव्हा बघा एखादी व्यक्ती मृत होते तेव्हा ती व्यक्ती पितृदेवाचे रूप धारण करते आणि आपल्या वंशजांचे रक्षण करते. पितृपक्षात पितृदेवांचे आवाहन केले जाते. कुंडलीतील पितृदोष निवारण्यासाठी तसेच पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी वेगवेगळे उपायसुद्धा केले जातात आणि कावळ्यांना घास देण्याची सुद्धा प्रथा आहे. कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्याशिवाय तो नैवेद्य पितरांपर्यंत पोहोचत नाही तर असा सुद्धा समज आहे. कावळ्याशिवाय गायीला सुद्धा नैवेद्य दिला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे कावळ्यांसोबतच गायीला नैवेद्य दाखवल्यामुळे सुद्धा आपले जे पितर आहेत तर ते संतुष्ट होतात. पितृपक्षात जर आपण कावळ्याला नैवेद्य दिला तर आपले पितर हे प्रसन्न होतातच, परंतु आपला जो पितृदोष आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि यमदेव जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष जर असेल तर तो सुद्धा दूर होतो अशी मान्यता आहे. तर अशा या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची तिथी करत असतो. परंतु काही कारणाने तुम्हाला जर तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल तर काय करावे, तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला तुम्ही तुमच्या पितरांसाठी काही गोष्टी या करू शकता. तसेच तुमच्या पितरांची तिथी माहीत आहे परंतु तुमच्या गावाकडे जे आहेत तर ते जर तुमचे जे पितृतर्पण वगैरे करत असतील, पितरांची तिथी करत असतील आणि तुम्ही जर नोकरीनिमित्त बाहेर राहत असाल आणि तुम्हालाही जर पितृदोष निवारण्यासाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता वाटत असेल किंवा तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सर्वपित्री अमावस्येला कावळ्याला एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे तर ही खायला द्यायची आहे. ही वस्तू कोणती तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता कावळ्यालाच का, म्हणजे पितृपक्षामध्ये कावळ्याला एवढे महत्त्व का आहे, तर जेव्हा माणूस मृत्यू पावतो तर तेव्हा तो सर्वप्रथम कावळ्याच्या रूपामध्ये येतो. त्यामुळे बघा मृत व्यक्तीच्या 3ऱ्याला 10व्याला सुद्धा कावळ्याला खूप महत्त्व आहे. त्या व्यक्तीला कावळा शिवला असं आपण म्हणतो. म्हणजेच कावळ्याने जर अन्नाला स्पर्श केला तर त्याच्यामुळे आपल्या ज्या मृत व्यक्ती आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे आपण समजतो. त्याप्रमाणेच पितृपक्षात सुद्धा घराच्या छतावरती आपण घास हा ठेवत असतो, म्हणजे कावळ्याला भोजन देत असतो आणि जेव्हा कावळा हे भोजन ग्रहण करतो तर तेव्हाच आपले पितर आपल्यावरती प्रसन्न आहेत तर असे सुद्धा आपण मानतो. कावळा हा शुभ संकेत देतो तसेच तो अशुभ सुद्धा संकेत देतो. आता पुराणानुसार ही काय कथा आहे हे मी थोडक्यात सांगते आणि यानंतर कोणती गोष्ट आहे जी आपण कावळ्याला ठेवायची आहे तर हे आपण बघणार आहोत. पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते. इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते. त्रेतायुगात श्रीराम भगवंताने अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून त्या कावळ्याचा डोळा फोडला. तर अशी कथा यामागे आहे. हा जो कावळा आहे तर याने त्याला आपल्या केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला तेव्हा त्याने श्रीरामाकडे क्षमा मागितली. तो क्षमा प्रार्थना करू लागला. तेव्हा हे पाहून श्रीरामाने त्या कावळ्याला वर दिला की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तेव्हाच पितरांना भोजन मिळेल व पितृपक्षामध्ये तुला सर्वात मोठा मान असेल. पितृपक्षामध्ये घरोघरी तुला आमंत्रण नसेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि तेव्हापासून कावळ्याला या पितृपक्षामध्ये विशेष असे स्थान आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण पितरांच्या आवडीचे पदार्थ बनवत असतो, त्यांचे भोजन कावळ्याला आणि ब्राह्मणाला देत असतो. परंतु अजून एक गोष्ट आहे ही आपल्याला कावळ्यासाठी ठेवायची आहे. तर ही गोष्ट कोणती, तर कावळ्याला का, तर कावळा हा यमाचा दूत सुद्धा आहे आणि कावळा हा यमाचा द्वारपाल आहे. असं म्हटलं जातं की आपण जेव्हा कावळ्याला पितृपक्षामध्ये ही गोष्ट ठेवतो आणि तो कावळा जेव्हा ग्रहण करतो तर तेव्हा यमदरबारी आपले जे पितर आहेत तर त्यांना सुद्धा
यमाच्या दारातून आतमध्ये प्रवेश मिळतो, तर अशी सुद्धा यामागे मान्यता आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, सर्व पितृ अमावस्येला सकाळी तुम्हाला लवकर उठून तुमची नित्यकर्मे आटोपायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो 12 वाजता करायचा आहे. तुम्हाला यासाठी भात लागणार आहे, दही लागणार आहे आणि काळे तीळ लागणार आहेत. तुम्हाला भात घ्यायचा आहे. हा भात घेताना आपण जो भात शिजवणार आहोत तर त्यासाठी जे तांदूळ वापरणार आहोत हे तांदूळ धुवायचे नाहीत, तसेच शिजायला घालायचे आहेत आणि यामध्ये मीठ बिलकुल टाकायचं नाही. तर अळणी जो भात आहे तर असा आपल्याला शिजवायचा आहे. भात शिजल्यानंतर तो थंड होऊ द्यायचा आहे आणि 12 वाजता तुम्ही एक केळीचं पान घ्या किंवा पत्रावळी घ्या किंवा तुम्ही प्लेट किंवा ताटसुद्धा घेऊ शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केळीचं पान घ्या, परंतु केळीचं पान नसेल तर पत्रावळी किंवा मग ताट घेऊ शकता. एका वाटीमध्ये हा थंड झालेला भात भरायचा आहे आणि ती वाटी त्या पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती पालथी करायची आहे. यानंतर या भाताला एक गोलाकार आकार येतो आणि त्यावरती थोडंसं दही घालायचं आणि थोडेसे तुम्हाला तिळाचे दाणे, यासाठी काळे तिळच आपल्याला लागणार आहेत. काळ्या तिळांना सुद्धा पितृ पंधरवड्यामध्ये खूप महत्त्व आहे, तर काळे तिळच लागणार आहे. तर असा हा घास तयार करायचा आहे आणि 12 वाजता किंवा तुम्ही सकाळी दिवस उगवताना ठेवला तरी चालेल, परंतु आपल्याला माहीत आहे की पितृपक्षात आपण जे विधी करतो तर 12 वाजता त्याला खूप महत्त्व आहे. तर 12 वाजता आपल्या घराच्या छतावरती कावळ्यासाठी ठेवा किंवा छतावरती काही कारणाने जागा नसेल तर तुम्ही तुमच्या गॅलरीत ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या दारामध्ये सुद्धा ठेवू शकता. फक्त या गोष्टीचा इतरांना त्रास होणार नाही, तर याची सुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे. तर अशा प्रकारे भात आणि त्यावरती दही आणि तीळ, तर असं आपल्याला कावळ्याला खायला घालायचं आहे. तुम्ही त्यावरती थोडीशी खडीसाखर जरी ठेवली तर तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच आपल्याला एका फुलपात्रामध्ये किंवा एका छोट्याशा पेल्यामध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे. जेव्हा कावळा हा भात खाईल तर तेव्हा आपले पितर आहेत तर ते तृप्त होतील, ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपला पितृदोष कुठे ना कुठेतरी कमी व्हायला मदत होईल. तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर त्याचे जे काही धार्मिक विधी आहेत किंवा त्यावरती जे काही उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. जसं की नारायण नागबली केलं जातं, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपण पितृदोष निवारण्यासाठी करायच्या असतात. त्याबरोबरच आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा आपला पितृदोष कमी करण्यासाठी करायच्या असतात. कारण पितृदोष जर घराला लागला तर त्या घराची प्रगती थांबते, प्रगती होत नाही आणि सतत काही ना काही अडचणी येत असतात, संकट येत असतात. घरामध्ये जे आजारपण आहे तर ते सतत वाढत असतं. घरातील व्यक्ती ह्या खुश नसतात. घरामध्ये सतत कलह, वादविवाद हे चालू असतात, कटकटी चालू असतात. तुमचं घर कितीही धनधान्याने भरलेलं जरी असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये एकोपा हा राहत नाही आणि त्यासाठीच हा पितृदोष निर्माण झाल्यानंतर आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. हे उपाय केल्याने कुठे ना कुठेतरी आपले पितर हे प्रसन्न होऊन त्यांच्या वंशजांना म्हणजे आपल्याला आशीर्वाद हे देत असतात आणि पितरांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपण कुलदेवीच्या आशीर्वादासाठी ज्या काही गोष्टी आहेत, कुलाचार आहेत तर तो करतो, तर त्याप्रमाणेच पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी या करायच्या असतात. तसेच अमावस्येच्या दिवशी आपण पितरांसाठी एक दिवासुद्धा लावू शकतो. हा दिवा मातीचा घ्यायचा आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं. त्या वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिणेला करायची आणि हा दिवा लावताना ज्या ठिकाणी तुमचं पाणी पिण्याचं भांडं आहे तर त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे. हा उपायसुद्धा तुम्ही सर्व पितरी अमावस्येला रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. तसेच प्रत्येक अमावस्येला जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा आपले जे पितर आहेत तर ते तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात. आणि ह्या दिव्यामध्ये तुम्ही 2 ते 3 उडदाचे दाणे हे आवर्जून टाकायचे आहेत.